देव त्यांची जवळीक करतो जे स्वतःची गरज मान्य करतात, त्यांची नाही जे स्वतःला कोणत्याही मदतीची गरज नाही असं दाखवतात. धैर्य हे परिस्थितींवर नियंत्रण असल्यामुळे येत नाही, ते देवाच्या सहवासातून जन्माला येतं. जीवनात असे क्षण येतात जेव्हा ओझं जड होतं, पुढचा रस्ता अस्पष्ट दिसतो आणि मन शांतपणे विचारतं, मी पुढे चालू ठेवू शकतो का? बायबल कधीही असं दाखवत नाही की भीती नाहीशी होते किंवा देवाचे लोक कधीच खचत नाहीत. उलट बायबल थेट आपल्या अशक्तपणात, थरथरणाऱ्या हृदयात आणि अशा काळात बोलतं जेव्हा सामर्थ्य दूर वाटतं. देव आपल्या भीतीबद्दल आपल्याला लाजवत नाही. तो प्रेमाने बोलावतो की तिथेच थांबू नको, घाबरू नको आणि हार मानू नको. या कठोर आज्ञा नाहीत, त्या देवावर विश्वास ठेवण्याचं आमंत्रण आहे, जे आपल्या नजरेपलीकडेही कार्य करत आहे. बायबलमध्ये पुन्हा पुन्हा देव हे शब्द बलवानांना नाही, तर थकलेल्या, घाबरलेल्या आणि गोंधळात उभ्या असलेल्या लोकांना सांगतो. कारण तो धैर्याचा पाया आपल्या क्षमतेत नाही, तर त्याच्या उपस्थितीत ठेवतो. जसं यशाया 41:10 मध्ये प्रभू म्हणतो, तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. या वचनाचा अर्थ असा नाही की भीती कधी येणार नाही, पण असा आहे की देव जवळ असताना भीती शेवटचा शब्द बोलू शकत नाही. भीतीचं सामर्थ्य कमी होतं जेव्हा आपण ती देव कोण आहे याच्या प्रकाशात पाहतो. दावीद यांनीही हे अनुभवलं आणि स्तोत्रसंहिता 27:1 मध्ये लिहिलं, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? बायबलमध्ये धैर्य मोठ्याने दाखवण्यासारखं नसतं, तो शांत विश्वास असतो जो देवाच्या विश्वासूपणावर आधारलेला असतो. जेव्हा परिस्थिती मनावर येतात तेव्हा या वचनांकडे परत जाणं हृदयाला स्थिर करतं, कारण देव अजूनही तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला सोडणार नाही. हा संदेश वेदना नाकारण्याबद्दल किंवा जबरदस्तीने आत्मविश्वास दाखवण्याबद्दल नाही, तर भीती जेव्हा सांगते की आता थांबण्याची वेळ आली आहे, तेव्हा ठाम उभं राहणं, सहन करणं आणि देवाबरोबर चालत राहणं शिकण्याबद्दल आहे. पहिलं कारण, भीती नैसर्गिक आहे, पण देव आपल्याला तिच्यात जगण्यासाठी बोलावत नाही. भीती बायबलमध्ये खूप लवकर आणि वारंवार दिसते, कारण ती मानवी अनुभवाचा एक भाग आहे. पवित्र शास्त्र या वास्तवाला नाकारत नाही. देवाच्या लोकांना भूक, शत्रू, अपयश, नुकसान आणि अज्ञात गोष्टींची भीती वाटली, अगदी विश्वासू लोकांचीही मनं हादरली. तरी सुद्धा बायबल भीती अनुभवणं आणि भीतीत राहणं यामध्ये स्पष्ट फरक दाखवतं. भीती येऊ शकते, पण तिने राज्य करू नये. देव त्या भावनेची दखल घेतो आणि मग आपल्या लोकांना पुढे जाण्यासाठी बोलावतो. जेव्हा इस्रायल लोक संकटाच्या उंबरठ्यावर उभे होते तेव्हा भीती वाटणं स्वाभाविक होतं, पण देवाने शरणागतीचं समर्थन केलं नाही. त्याने थरथरणाऱ्या हृदयांमध्ये सत्य बोललं. मोशेने लोकांना आठवण करून दिली, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वराचे तारण पहा. क्रम लक्षात घ्या, आधी भीतीला संबोधित केलं जातं, मग तिची जागा विश्वास घेतो आणि त्यानंतर कृती येते. देव असं म्हणत नाही की भीती स्वतःमध्ये पाप आहे. तो म्हणतो की तिला आपल्या प्रतिसादावर नियंत्रण ठेवू देऊ नका. जेव्हा भीती देवाबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलते तेव्हा ती विनाशकारी बनते. ते देवाची शक्ती लहान करते आणि संकटाला मोठं दाखवते. पवित्र शास्त्र सतत आपली नजर पुन्हा देवाकडे वळवणं आणि तो कोण आहे याची आठवण करून देतं. नीती 29:25 सांगते, मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. जेव्हा भीती वास्तव समजून घेण्याचा चष्मा बनते तेव्हा ती आपल्याला अडकवते, पण जेव्हा देवाचा स्वभाव तो चष्मा बनतो तेव्हा विश्वास आपल्याला मुक्त करतो. बायबल दाखवतं की धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही आज्ञाधारक राहणं. देवाचं भिवू नका हे वचन संवेदनाहीन होण्याची मागणी नाही, ते भीतीचा अधिकार नाकारण्याचं आव्हान आहे. वारंवार देव आधीच घाबरलेल्या लोकांशी बोलतो. वाळवंटातील हगार, नेतृत्वाच्या उंबरठ्यावर उभा असलेला यहोशुवा, धमक्याखाली दबलेला एलिया आणि त्यांना त्यांच्या भावनांपेक्षा त्याचा आवाज ऐकण्यास बोलावतो. भीतीत जगणं विश्वास, स्पष्टता आणि आशा यांना कमजोर करतं. देव आपल्या लोकांना त्या चक्रातून बाहेर बोलावतो, कारण भीती आपल्याला त्याच्या सततच्या कार्यापासून दूर नेते. पौल लिहितो, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयम मनाचा आत्मा दिला आहे. भीती परिस्थितीतून निर्माण होऊ शकते, पण ती देवाकडून येत नाही. देवाकडून जे येतं ते मन स्थिर करतं आणि हृदयाला बळ देतं. मला हे समजलं आहे की देवासमोर प्रामाणिकपणे आपली भीती स्वीकारणं
हे तिची पकड कमजोर होण्याचं पहिलं पाऊल असतं. बायबल भीती वाटल्याबद्दल आपल्याला दोष देत नाही, पण ते स्पष्टपणे सांगते की शेवटी विश्वासानेच मार्गदर्शन केलं पाहिजे. दुसरं कारण, देवाची उपस्थिती हे धैर्याचा पाया आहे. बायबलमधील धैर्य हे कधीही आत्मविश्वासावर आधारित नसतं, ते देवाच्या न बदलणाऱ्या उपस्थितीवर आधारलेलं असतं. जेव्हा पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्यांना भिवू नका असं सांगतं, तेव्हा त्यानंतर जवळजवळ नेहमीच एक कारण दिलेलं असतं. देव तुमच्यासोबत आहे. हे अभिवचन धैर्याचा पाया आहे. त्याशिवाय शौर्य हे केवळ रिकामं धाडस ठरतं, पण देवाच्या उपस्थितीसह अगदी दुर्बल व्यक्तीसुद्धा ठाम उभी राहू शकते. यहोशुआसमोर जेव्हा प्रचंड जबाबदारी होते, तेव्हा देवाने त्याला सोप्या परिस्थितीचं वचन दिलं नाही. तो म्हणाला, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. धैर्य हे परिस्थितींवर नियंत्रण असल्यामुळे येत नाही, ते देवाच्या सहवासातून जन्माला येतं. संपूर्ण पवित्र शास्त्रात आपण पाहतो की देवाची उपस्थिती भीतीदायक परिस्थिती बदलून टाकते. दावीद संकटाला सामोरे जाऊ शकला, कारण त्याला विश्वास होता की देव त्याच्यासोबत चालत आहे. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. दरी नाकारलेली नाही, सावली खरी आहे, पण जेव्हा देवाची जवळीक संकटापेक्षा अधिक निश्चित वाटू लागते, तेव्हा भीतीचं वर्चस्व संपतं. देवाची उपस्थिती आणखी एक सामान्य गैरसमज दूर करते, ती म्हणजे परिस्थिती सुधारली की भीती निघून जाते. पण बायबल याच्या अगदी उलट शिकवतं. देवाविषयीची जाणीव अधिक खोल झाली की शांती मिळते. येशूनेही आपल्या शिष्यांना संकटातून सुटका होईल असं वचन दिलं नाही, तर आपल्या परिस्थितीची खात्री दिली. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. शांती ही मिळवायची गोष्ट नाही, ती देवाची देणगी आहे. देवाच्या उपस्थितीवर आधारलेलं धैर्य टिकून राहतं, कारण ते भावनिक सामर्थ्यावर अवलंबून नसतं. आत्मविश्वास कमी झाला तरी देवाचं अभिवचन कायम राहतं. देवाची जवळीक आपल्या भावनांवर नव्हे तर त्याच्या विश्वासूपणावर आधारित असते. म्हणूनच विश्वासणाऱ्यांना काहीतरी सिद्ध करण्यासाठी नव्हे तर आठवण ठेवण्यासाठी बोलावलं आहे. माझ्या लक्षात आलं आहे की जेव्हा मी किती मजबूत आहे हा प्रश्न विचारणं थांबवतो आणि माझ्यासोबत कोण चालत आहे याची आठवण ठेवतो, तेव्हा भीती शांत होऊ लागते. देवाची उपस्थिती लढाई संपवत नाही, पण ती लढाईला सामोरे जाण्याची पद्धत बदलून टाकते. तिसरं कारण, प्रतीक्षेचा काळ म्हणजे देवाने सोडून दिल्याचं चिन्ह नाही. भीती सर्वात जास्त वाढते ती शांतपणे वाट पाहण्याच्या काळात. उत्तरांची वाट पाहताना, बदलाची वाट पाहताना, दिलासाची वाट पाहताना किंवा देवाने आपल्या डोळ्यांसमोर कार्य करावं याची वाट पाहताना. जेव्हा दिवस महिन्यांमध्ये बदलतात आणि प्रार्थनांना उत्तर मिळत नाही असं वाटतं, तेव्हा मन देवाच्या शांततेचा अर्थ त्याच्या अनुपस्थितीशी जोडू लागतं. पण बायबल सातत्याने शिकवतं की प्रतीक्षा म्हणजे देवाच्या कार्यातील रिकामी जागा नाही, ती अशी वेळ आहे ज्यामध्ये विश्वास शुद्ध आणि दृढ केला जातो. पवित्र शास्त्र कधीही प्रतीक्षेचा काळ वाया गेलेला काळ म्हणून दाखवत नाही. देव अनेकदा अशा काळात खोलवर कार्य करत असतो जेव्हा बाहेरून काहीच प्रगती होताना दिसत नाही. दाविदाने हा संघर्ष चांगलाच अनुभवला होता. राजा म्हणून अभिषेक झाल्यानंतर प्रत्यक्ष मुकुट धारण करेपर्यंत त्याला अनेक वर्ष वाट पाहावी लागली. त्या काळात भीती, संकट आणि अनिश्चितता त्याच्या सभोवती होती. तरीही त्याने आपल्या मनाला परिस्थितीवर नव्हे तर विश्वासावर स्थिर ठेवायला शिकलं. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. बायबलमध्ये वाट पाहणं म्हणजे निष्क्रिय बसून राहणं नाही, तो सक्रिय विश्वास आहे. भीती अनेकदा कुजबुजते की उशीर म्हणजे नकार, पण पवित्र शास्त्र वारंवार या खोट्या विचाराला दुरुस्त करतं. देवाची वेळ घाईघाईने नाही तर त्याच्या उद्देशाने ठरते. यशाद्वारे परमेश्वर आपल्या लोकांना धीर देतो, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. शक्ती ही फक्त वाट पाहून झाल्यावर परत मिळत नाही, ती वाट पाहण्याच्या काळातच घडवली जाते. वाट पाहणं आपल्याला देवावर अवलंबून राहायला, नम्र व्हायला आणि सहनशील व्हायला शिकवतं. त्वरित उत्तरं ज्या गोष्टी निर्माण करू शकत नाहीत त्या प्रतीक्षेचा काळ घडवतो. बायबल हेही दाखवते की प्रतीक्षा आपल्या देवाविषयीच्या विश्वासाची परीक्षा घेते. उत्तरं लवकर मिळाली नाहीत की भीती आपल्याला सांगते की देव आपल्याला विसरला आहे किंवा दूर गेला आहे. पण पवित्र शास्त्र याच्या अगदी उलट सांगतं.
देवाचा विश्वासूपणा त्याच्या उत्तरांच्या वेगावर मोजला जात नाही, तो संपूर्ण चित्र पाहतो. तर आपण त्यातील फक्त काही भाग पाहतो. प्रतीक्षा आपल्या हृदयाला देवाच्या स्वभावावर विश्वास ठेवायला शिकवते, जरी त्याची कृती अजून दिसत नसली तरी. देवाची अनेक अभिवचने हळूहळू पूर्ण होतात, कारण ती कायम टिकण्यासाठी असतात. झटपट उपाय तात्पुरता दिलासा देऊ शकतात, पण खोलवर होणारं परिवर्तन वेळ घेतं. प्रतीक्षा आत्मनिर्भरता दूर करते आणि आपल्या घाईपेक्षा देवाच्या बुद्धीवर अवलंबून राहायला शिकवते. जेव्हा आपण स्वीकारतो की देवाचं शांत राहणं रिकामं नसतं, तर त्यामागे एक उद्देश असतो, तेव्हा भीती कमी होऊ लागते. मला हे समजलं आहे की माझ्या विश्वासातील काही सर्वात महत्त्वाची वाढ अशा काळात झाली जेव्हा बाहेरून काहीच बदल होताना दिसत नव्हता. प्रतीक्षा म्हणजे देव दूर गेला होता असं नव्हतं. ती याचा पुरावा होता की तो अशा मार्गाने कार्य करत होता जे मला त्यावेळी दिसत नव्हते. चौथं कारण, जेव्हा आपण स्वतःला दुर्बळ समजतो तेव्हाच खरं बळ मिळतं. जग शिकवते की आत्मविश्वास, नियंत्रण आणि दिसणारं सामर्थ्य यामधून बळ सिद्ध होतं, पण बायबल पूर्णपणे वेगळं शिकवतो. पवित्र शास्त्र मानवी आत्मनिर्भरतेचा गौरव करत नाही, ते अशा देवाला प्रकट करतं जेव्हा माणसाचं स्वतःचं बळ संपतं, अगदी त्या ठिकाणी तो त्याला भेटतो. दुर्बळपणा हा अपयश म्हणून दाखवलेला नाही, तर देवाच्या सामर्थ्याला प्रवेश मिळण्याचं एक दार म्हणून दाखवलेला आहे. जेव्हा आपण भावनिक, आध्यात्मिक किंवा शारीरिक दृष्ट्या थकून जातो तेव्हा भीती अधिक तीव्र होते. अशा वेळी दुर्बळपणा लपवण्याचा किंवा त्यामुळे आपण देवाच्या मदतीस अयोग्य ठरलो आहोत असा विचार करण्याचा मोह होतो. तरीसुद्धा बायबल मानवी दुर्बलतेची उघडपणे कबुली देतं आणि वारंवार दाखवते की देव तिला करुणेने आणि सामर्थ्याने प्रतिसाद देतो. पौलाने संकटांमधून हा धडा शिकला, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. देव आपल्यात कार्य करण्यापूर्वी आपण पूर्णपणे सावरावं याची तो वाट पाहत नाही. तो आपल्या मर्यादांमध्येच कार्य करतो. संपूर्ण पवित्र शास्त्रात देव अशा लोकांची निवड करतो ज्यांना स्वतःच्या दुर्बलतेची जाणीव असते. बोलण्याची भीती असलेला मोशे, शंका घेणारा गिदोन, थकलेला एलिया, त्यांची परिणामकारकता आत्मविश्वासातून आली नाही, तर देवावर अवलंबून राहण्यातून आली. त्यांच्या दुर्बलतेने त्यांना इतकं नम्र केलं की ते देवाचं ऐकू शकले. जेव्हा दुर्बलता लाजीरवाणी गोष्ट न राहता स्वीकारली जाते तेव्हा भीतीची पकड कमजोर होऊ लागते. पवित्र शास्त्र दुर्बळपणाकडे प्रामाणिक समर्पणाच्या जागेप्रमाणे पाहतं. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. देव त्यांची जवळीक करतो जे स्वतःची गरज मान्य करतात, त्यांची नाही जे स्वतःला कोणत्याही मदतीची गरज नाही असं दाखवतात. जेव्हा सामर्थ्य स्वतःच्या प्रयत्नातून निर्माण होतं ते शेवटी कोसळतं, पण जेव्हा सामर्थ्य देवाकडून मिळतं ते दररोज नवीन होतं. म्हणूनच पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्याने एकट्याने झगडत राहण्याऐवजी आपला थकवा देवाकडे आणण्यास प्रोत्साहित करतं. देवाचं सामर्थ्य आपल्यावर दडपण आणत नाही, ते आपल्याला आधार देतं. ते दिखावा करत नाही तर स्थिर करतं. मला हे शिकायला मिळालं आहे की देवासमोर स्वतःची दुर्बलता मान्य केल्याने तो कधीच माझ्यापासून दूर गेला नाही, उलट तो नेहमीच अधिक जवळ आला. देवाच्या राज्याच्या दृष्टीने पाहिलं तर दुर्बळपणा हा विश्वासाचा शेवट नसतो. अनेकदा तोच तो क्षण असतो जेव्हा विश्वास खऱ्या अर्थाने वास्तव बनतो. पाचवं कारण, जे हार मानत नाहीत त्यांना देव नवीन बळ देतो. बायबल कधीही चिकाटीला केवळ मानवी इच्छाशक्तीवर टिकून राहणारी गोष्ट म्हणून दाखवत नाही. पवित्र शास्त्रानुसार सहनशीलता ही देव आत्म्यामध्ये करत असलेल्या नव्या कार्यातून बळ मिळवते. जेव्हा शक्ती कमी होते आणि उत्साह मंदावतो तेव्हा देव आपल्या लोकांना थकल्याबद्दल दोष देत नाही, उलट तो त्यांना स्वतःकडून नवीन बळ घेण्यासाठी बोलावतो. हार मानणं म्हणजे फक्त बाहेरची मेहनत थांबवणं नाही, तर विश्वास सोडून देणं आहे. प्रगती मंद वाटत असतानाही देव आपल्या लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवत राहण्याचं आवाहन करतो. संपूर्ण पवित्र शास्त्रात नवीन बळाचं अभिवचन वेगवान किंवा बलवान लोकांना दिलेलं नाही, तर ज्यांची नजर देवावर स्थिर असते त्यांना दिलेलं आहे. यशाया घोषित करतो, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ही नवीन शक्ती स्वतः निर्माण करायची नसते, ते देवाकडून स्वीकारायची असते. देव हळूहळू, कधी शांतपणे, कधी टप्प्याटप्प्याने, पण नेहमी विश्वासूपणे आपलं बळ परत देतो. तो आपल्या लोकांना रिकाम्या शक्तीवर टिकून राहण्याची अपेक्षा करत नाही. थकवा आला की भीती वाढू लागते. थकलेलं मन निराशेला सहज बळी पडतं आणि निराशा कुजबुजते की पुढे चालत राहण्यात काही अर्थ नाही. पण पवित्र शास्त्र या खोटेपणाला सत्याने उत्तर देतं. पौल विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन देतो, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. येथे त्वरित दिलासा देण्याचं अभिवचन नाही, तर योग्य वेळी फळ मिळवण्याचं अभिवचन आहे.
देव नवीन बळाला चिकाटीशी जोडतो, कारण विश्वास सहनशीलतेतून परिपक्व होतो. बायबल हेही दाखवतं की नवीन बळ मिळवणं म्हणजे नेहमीच संकट दूर होणं असं नाही. कधीकधी देव परिस्थिती बदलण्याऐवजी विचारांची स्पष्टता नवीन करतो, आराम देण्याऐवजी आशा नवीन करतो आणि सोपेपणा देण्याऐवजी विश्वास नवीन करतो. अशा प्रकारचं नवीन बळ बाह्य परिस्थिती तशीच राहिली तरी अंतःकरणाला मजबूत करतं. ते विश्वासणाऱ्यांना क्षणिक उत्साहावर अवलंबून न राहता दररोज देवाकडून बळ घ्यायला शिकवतं. जे हार मानत नाहीत ते देवाच्या शांत पण टिकवून ठेवणाऱ्या सामर्थ्याला ओळखायला शिकतात. अनेकदा नवीन बळ तीव्र भावनिक अनुभव म्हणून येत नाही, ते शांतता, नव्या दृष्टिकोनाच्या रूपात किंवा पुढचं एक छोटं पाऊल टाकण्याच्या नव्या धैर्याच्या रूपात येतं. देव आपल्या लोकांना इतरांवर छाप पाडण्यासाठी नवीन बळ देत नाही, तो त्यांना त्याच्यासोबत चालत राहता यावं म्हणून नवीन बळ देतो. बायबल कधी हार मानण्याचं कौतुक करत नाही, ते विश्वासूपणे टिकून राहणाऱ्यांचा सन्मान करतं. देव अजूनही कार्य करत आहे, जरी त्याचा हात तुम्हाला दिसत नसला तरी. हार मानू नका. ज्या देवाने तुम्हाला आजपर्यंत सांभाळलं आहे तो आजही तुमच्यासोबत चालत आहे. या संदेशातून तुम्हाला प्रोत्साहन मिळाले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे इतर लोक देखील आशीर्वादित होतील. कमेंट देखील करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शिकवणींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देव.